श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण ताकातला बेसन पीठ आणि रवा वापरून केलेला उत्तप्पा बघूयात। त्यासाठी आपल्याला लागणारे 2 वाट्या रवा, 1 वाटी बेसन पीठ, 2 मोठे कांदे बारीक चिरून ताक लागेल असं, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, हिरवी मिरची चिरून घेतली, 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल तिखट, मीठ आणि साखर, आणि लागलं तर आपण पाणी घालूयात त्यात। सगळ्यात अगोदर एका भांड्यात आपण रवा घ्यायचा, त्यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं, हे हलवून घ्यायचं। ते हलवल्यावरती त्यामध्ये आपण कांदा टाकायचा, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लाल तिखट आणि जिरे टाकून घेतलं आपण, आणि हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं। हे चांगलं मिक्स झालं की याच्यामध्ये आपण लागेल असं ताक ओतायचं। ताक एकदम ओतायचं नाही, ताक आपण लागेल असं वापरणार आहे, आणि ताक जास्त आंबट घ्यायचं नाही आणि जास्त गोड पण नको, आपल्याला मीडियम पाहिजे। आता बघा आपल्याला अजून ताक लागणार आहे, आता आपण ताक घालूयात त्यात। एवढं ताक पुरेसं होईल, ताक जास्त वापरलं तर उत्तप्पा आपला आंबट होईल। असं घट्ट झालं की त्यामध्ये आपण पाणी टाकायचं, पाणी पण आपल्याला लागेल असं टाकायचं। हे पीठ आपण एकसारखं हलवत राहायचं, अजून घट्ट आहे। आता आपण आणखी पाणी टाकूयात त्यात। आपला रवा फुगणार आहे त्याच्यामुळे आपण पाणी टाकून ठेवायचं त्यात। घट्ट झाले, आता त्यात आपण मीठ टाकलं चवीनुसार आणि साखर टाकली, आणि हे हलवून घ्यायचं आपण सगळं। अशा पद्धतीने आपण हलवायचं। जरा घट्ट वाटते, आपण पाणी टाकूयात अजून त्यात। आता त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूयात बारीक चिरलेली, आणि एकसारखं हलवून घ्यायचं। हे हलवून झाल्यावर अर्धा तास आपण झाकून ठेवायचं पीठ। आता अर्धा तास झालाय, आता पीठ बघा आपलं रवा चांगला भिजलाय, फुगलाय चांगला, आणि हे पीठ पण पातळ झाले। आता गॅसवर तवा तापत ठेवायचा, तवा तापल्यावर त्याला तेल लावून घ्यायचं। तेल लावल्यावरती त्याच्यावरती थोडंसं हातात घेऊन पाणी शिंपडायचं, आणि असा उत्तप्पा पळीनं घालायचा आणि पसरवायचा। पाणी का टाकायचं तर पाणी टाकल्यावरती आपला उत्तप्पा पहिला जरी असला तरी तो खाली चिटकत नाही, डायरेक्ट तेल टाकून उत्तप्पा सोडायचा नाही। अशा पद्धतीने आपण एकसारखा पसरून घ्यायचा। हा उत्तप्पा मुलांना आवडतो, चवीलाही खूप छान लागतो, आणि पटकन होणारी रेसिपी आहे। अशा पद्धतीने आपण एकसारखं पातळ पसरून घेतलं, त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकूयात। आता पाणी साईडनं सोडायचं थोडं थोडं, आणि डिश झाकून ठेवायची त्याच्यावरती। एक 10 सेकंदासाठी डिश झाकायची, म्हणजे आपले उत्तप्पा खाली चिटकत नाही, पाण्यामुळे तो निघतो बाहेर। आता 10 सेकंद झालेत, आपण बघूयात उत्तप्पा कसा निघतोय आपला। ते पहिला उत्तप्पा असून सुद्धा तो आपल्या तव्याला चिटकत नाही। आता तेल सोडायचं आपण साईडनं, सोडायचं, आणि आपल्याला पलटी करायचं आहे म्हणून वरूनही लावून घ्यायचं तेल त्याला।
म्हणजे दुसरी बाजू चिटकणार नाही तव्याला. आता बघा आपण पलटी करूयात उत्तप्पा. बघा कसा पटकन मोकळा झाला तव्यापासून, कुठे चिटकलं नाही. बघा किती छान दिसतोय. आता दुसऱ्यांदा ही पलटी केल्यावरती पण आपण झाकून ठेवायचा. 4-5 सेकंद झाकला तरी चालतो. आता आपण बघूयात ते डिश काढून. दुसऱ्या साईडनं पण आपला उत्तप्पा चांगला भाजलाय. बघा अशा पद्धतीने असं दाबून घ्यायचा, म्हणजे बेसन पीठ आणि रवा असल्यामुळं कच्चं राहिलं तर ते पीठ लागू नये म्हणून असं दाबून घ्यायचा. दोन्ही साईडनं उलटण्याने असं दाबून घेतला. मस्त चवीला लागतो आपला उत्तप्पा. एकदा तुम्ही ट्राय करा. आता भाजलाय आपला, काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. अशा पद्धतीने आपला उत्तप्पा दिसतोय. बघा किती छान दिसतोय. आणि तो उत्तप्पा आपण शेंगदाण्याची चटणी किंवा सॉस बरोबरही खाऊ शकतो. दिसायला सुंदर, खायला छान असा उत्तप्पा. थँक्यू.